आता ना ऊन जास्त झाले, हे पिल्ल्याला मी घेऊन जातो त्याच्या जागेवर सावलीत, कारण जास्त ऊन म्हणलं ना तर त्याला ताप यायची आणि उन्हाळा ऊन बी लय पडते. त्याला आज लय वेळ त्याच्या आईपाशी ठेवलं ना, त्याच्यामुळं बसलंय व्यवस्थित. त्याला बी छान वाटते, पण नको आता ऊन लय पडले. परत गायला काय प्रॉब्लेम नाही, पण पिल्ल्याला ताप यायची. अगोदरच पोट कसं हलवतंय, पोटावरचा पाय सारखा, कारण ऊन तेवढं आहे. उठे चल, उठकी. गायला बी बरं वाटतंय. तर मित्रांनो नमस्कार. आता आपल्या गाया दुपारच्याला चरून आलेल्या आहेत घरी. त्यांचा लीडर तिकडं मोत्या सगळ्या चिखलात भरलाय. आता गुरांना ताणले लागले ना, आता पहिले पाण्यावर चाललेत. लाली बिचारायला गेलते आज. मोत्यार काय चिखलात, कुठं बी चिखलात लोळत आहे, तोंड काय लंगत आहे रवाज. त्याच्या पायाला काहीतरी झाले. माझ्याकडे काय जेवण आहे काय, पळती मोत्या गप ना गप. सगळं चिखलात भरून आलंय. चल आता गायासोबत जातो, गायाला पाणी पाजायचं म्हणजे परत महागारी आणायचे हाकलून. शुभश्री राणीबाई पळ चल. अरे राव, पाणी जरा खाली गेले हौदातलं. पिता येते का? लाली पिली म्हणजे सगळ्याला पिता येते. लाली आणि राणी सगळ्यात बारीक आहेत. ए राणी चल. राणी पिली काय? लाली पिती, बाकी वृंदा तिकडं महाग आहे. बघली मग सगळ्यांचं तोंड पुरतं. लालीचं आणि राणीचं तोंड पुरलं ना तर सगळ्यांचं तोंड पुरतं. हौद किती स्वच्छ केला ना तरी शेवाळ होतच ह्याच्यात. उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, जेवढं जास्त ऊन तेवढं जास्त शेवाळ होणार. इकडं शुभश्री, इकडून थांबू काय? आणि होय राणी. त्या दोघी आल्या त्यांच्या जागेवर, आणला इथं बांधून घेतो सावलीला. ऐक ऐक रा, लाली राहिली. एकदा सवय लागली ना सगळे जागेवर येऊन थांबतात आपापल्या. ज्यांना जिथं बांधायचं सवय त्यांना तिथं. काय काय मुद्दामून परेशान करतात ना, तर तेवाले मुद्दामून जागेवर येत नाहीत, पण काय काय येतात जागेवर. आता मी आलोय दार बघायला. आपलं कुठंतरी इथं टक्कल भिजायचं राहिले, तर त्या टक्कल भिजवायचं. टक्कल म्हणजे एक छोटासा जमिनीचा म्हणजे लेवल नसलेला भाग असतोय, तर तिथं पाणी येत नाही. तर तसा भाग इथंच आहे कुठंतरी, म्हणले एक टक्कल आहे ह्या आवळीच्या झाडापाशी. तर इथलं टक्कल बघतो आणि तिथं पाणी लावतो व्यवस्थित. बाकी भुईमुग तर आपला चांगला आला एकदम मस्त. आणि भुईमुगामध्ये जो तीळ आहे ना, तर तीळ पण मस्त आलं आहे. ह्याला कुड्या बघा ना किती दाट लागल्यात. ह्याच्यात किती दाट तीळ आहे ह्याला. असं जर तीळ आला तर किती ॲव्हरेज पडेल मस्त. परत वरती आणखीन तीळ चालूच ह्याला, फुलं येत आहेत. खालून कुड्या काही म्हणजे परिपक्व होण्याच्या मार्गावर आहेत अशा, काही मीडियममध्ये आहेत, काही कोवळ्यात ह्या वरच्या कोवळ्या कुड्या वर फुलं चालू आहेत. तरी मस्त येतोय तीळ. आणि भुईमुगाचा तर काय विषयच नाही बोलायचा. इकडं चालू आपलं भिजवायचं पाणी. पाणी इथून समोर असं वाकडं लावलेलं आहे अगोदरच. बहुतेक इकडचा भाग झाला वाटते. ते बगळेत ना म्हणजे तिकडचं भिजलंय, कारण जिथं पाणी असतं तिथं बगळे जातात. तर त्याच्यामुळे ते पांढरे बगळेत ना, तर तिकडचं एरिया तर भिजलेलं आहे. मला इथूनच कळलं. बाकी इथं पण पाणी, ते एक बगळा आहे, इथं एक बगळा आहे. इकडं पाणी बहुतेक इथलं भिजायचं झालं आहे. आता दार बदलावं लागेल मला. जिकडं भिजायचं राहील ना तर तिथं पाणी लावतो. आपला भुईमुग बी वाळायला लागलं आहे बरं का. कुठं कुठं हे असं वाळून चाललं आहे. खाली बुरशी तयार झाली जमिनीत, तर त्या बुरशीमुळं जळतोय. तर बघावं लागेल. आपला गव्हाचा भुस्सा नाही एवढा मोठा जमा झाला आहे, फक्त व्यवस्थित लावून ठेवायचं राहिलं. इकडं काय पडलं आहे हे सगळं व्यवस्थित करून तिकडे पलीकडच्या बाजूला लावायचं आहे, म्हणजे नवीन भुस्सा आणून टाकायला इकडं. ही गाय टाईम झाला ना कसं अलीकडं तोंड घेते जाळीच्या. आणि पलीकडं सरच्या गव्हाणीत उभा आहे, खायचा टाईम झाला त्याच्यामुळं त्याला आज बाहेर बांधलं नाही, गव्हाणीत जायचं. मग गव्हाणीला टाईम झाला ना तेव्हा असं करतो, त्याला तहान लागली खायचा टाईम झाला की सरच्या गव्हाणीत उभा राहतो पलीकडच्या बाजूला.
सरजा खाली उतर. सरजा सरजा हट. सरजा. त्याला बोलल्याला काय फरक पडत नाही. चला आता खायला टाकून घेणारच आहेत आम्ही. इथं काही कुट्टी शिल्लक आहे नेपियरची कुट्टी आणि थोडंफार कुट्टीमध्ये मग भुसा मिक्स करावं लागेल. परत संध्याकाळी घास तर आहेच सगळ्यांना खायला. अरे मी फोनवर बोलत होतो तोवर बैल तिकडं चरायला सोडलं होतं डाळिंबात. तर तिथून मोठ्या गावतातून परत इकडं चांगल्या कावळ्या गावतात आलेत. पण आत्ता जर खाल्लं नाही गवत तर पुन्हा वाढणार नाही. सरजा ऐक रे. तर मग परत गवत वाढत नाही लय दिवस. तर त्याच्यामुळे चल चिमणी चिमण्या थोडं चल. चल बाहेर चल चिमणे. चला आता आम्ही गवत कापलं इथं. हे मी गवत कापलंय. पलीकडं तिकडं आईजवळ आईने एक कटोडं गवत कापलंय. आणि बैल इकडं आपले चरत आहेत डाळिंबात शेतात. अलीकड चिमणे सरजा पलीकडे आहे. आता दिवस मावळला. आता आम्ही घरीच जातो. तर हे गवत आईने चालले बारक्या वासरासाठी. कोणत्या काय म्हटलेच बारीक गवत आहे. आता आईने हे गवत चालवलं घरी एवढं गायांसाठी त्यांच्यासाठी. आणि मी आता बैल घेऊन जातो घरी कारण दिवस मावळा आहे. परत मग घरचे पण काम आहेत. तर चराय गेलेले जनावर बांधायचे ते घरी बिले काम आहेत. त्याच्यामुळे आता बैल घेऊन जातो घरी. सरक अगोदर सरजाला सोडतो नंतर चिमण्याला न्यायचं. आता डाळिंबात चरायला आलंय बरं का. म्हणजे जास्त काय नाही पण थोडं पण तेच बैल सापडून खातात गवत. असे कुठं कांगरेच आहे कुठं हिरवं गवत आहे कुठं सुकलेलंच आहे. पण तसंच बैल ह्याच्यातलं हिरवं सापडून खातात. आता बैल धुतलेले लय दिवस झालं ना. सरजाचा कलर डाऊन झालाय. बैल चाललेले घरी. घास 2 दिवसात चांगला वाढलाय. तर संध्याकाळी आज ना हे जरा सकाळी लांबून बांधले. मी नाही बांधलं भाईयाने किंवा पप्पाने बांधलं असेल. तर हे जरा जास्त लांबून झाले आणि बारके पिल्लू त्याच्यापाशीच आहे. तर सारखं खेळत आहेत. ह्या बारक्याला तर काही कळत नाही पण मोठ्याला कळतं. बारक्याला तर त्याची आईच वाटते. हे मार नको. तो बारकं मारित आहे त्याला. पण ते लहानाला काही कळतच नाही ते मारतंय का लाड करतंय काय. लय छोटे रे बाबा. माझ्या तर हातातच बसते असं उचलायला. एकाची बकेट ह्याच्या पुढे ठेवून बघतो पाणी पितंय का. तशी तर बकेट सांडली ह्याने एक. पे तर तहान लागली त्याला. ती पांढरी बकेट सांडली त्याने दुपारी पण आता पाणी पितंय. हे ना सारखं माझ्या जवळ येते. ह्याला आज खुराकच नाही ठेवलं. सकाळी मी नव्हतो ना तर ह्याला खुराक नाही ठेवलं. ह्याला खुराक ठेवायचं आता संध्याकाळी ठेवेन मी. मग कसं लाड घालतंय खुराकासाठीच. तो मार नको ना. तो मारायच नाही. ते खुराकासाठी जवळ आले मार येते. गेलं तिकडं की परत आलं. आणि त्याला ही अशी सवय त्या मोत्यासारखी जवळ अंगाला झटायची. बघा कसं करते पायाला. त्याला असं केलं ना मारायला सवय लागते. पण त्याला आज खुराक ठेवलं नाही ना तर येड्यावणी करते. हां ये परत मार मला. बरं तुला खुराकच नाही ठेवत संध्याकाळी बस तसंच. आला का. असं थोडं वेळ थांबतो कधी उडी हाणतं अंगावर. थांब गप 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 वर बघ गप गाडी पडन. इकडं वृंदासाठी खुराक तयार करून ठेवलंय.